तर आज आपण अशा ठिकाणी जाणार आहे ज्याला सातारचं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं। बहिणो कुठं जायचं आपल्याला? नियोजनाचा बादशाह आणि ह्यांच्या नियोजनावरती आम्ही कंपनीवर राहणारी आमची गँग आणि विषय टॉपचा जरी असला तरी विषय 500 पण होणार आहे। आणि इथं मित्रांसोबत घालवलेला ट्रिप मधला वेळ हा कधी नाही आयुष्यात येणारा क्षण आहे, त्यामुळे जोपर्यंत हाय तोपर्यंत फुल टू एन्जॉय करून घ्या आणि जगत राहा, आनंदी राहा। सगळ्या ट्रिपला जाताना एक विषय होत असतो, जरा गाड्या पुढे मागं होत राहतात। आमचा पण जरा तसा सीन झालाय जरा थोडासा। आणि ट्रिपमध्ये जाताना एक जरी गाडी मागे राहिली तरी सगळ्या गाड्यांना थांबावंच लागतं, कारण गाड्यांची चुकामुक होऊ शकते, त्यामुळे थांबायचं। विषय तर आपला 500च आहे, पण आता आजचा दिवस 1500चा आहे। मागे राहिलेले कार्यकर्ते आता आलेत, आणि तापोळ्याला तुम्ही 2 ठिकाणाहून जाऊ शकता, एक कासवरून जाऊ शकता आणि एक महाबळेश्वरहून जाऊ शकता। आम्हाला कास जवळ असल्यामुळं आम्ही कासच्या रस्त्याने गेलो आणि कासच्या रस्त्यानं आम्हाला भरपूर जवळ पडलं। आणि प्रवासाच्या थकव्यानं आम्हाला भूक तर लागली होती म्हणून आम्ही तेटली कमानापाशी थांबून पहिले आजींपाशी जाऊन आम्ही पोहे ऑर्डर केले आणि इतके मनसोक्त पोहे खाऊन घेतले आणि आजींच्या हाताची चव एकदम घरच्या पोह्यांसारखी। हॉटेलला जायचा रस्ता असला भयानक खतरनाक आहे ना, एकदम खतरनाक। आणि इकडे एका साईडला पाणी, आपल्याला ज्या लोकेशनला जायचं होतं आपण त्या लोकेशनला आता पोहोचलो। आणि पोरांनी पोचल्या मच्छीची ऑर्डर सगळी देऊनच ठेवली होती। आंबळी आले, आंबळी द्या इकडे इकडे द्या आंबळी, गरमागरम आंबळी। आणि उगाच म्हणत नाहीत मिनी काश्मीर, ही वातावरण कसं आहे, क्वालिटी एकदम खतरनाक। विषय 500 आता विषय दाखवतो, मसवट्यात खुर्च्या टाकून ठेवले आणि मसवट्यात बसल्यानंतर भीती तर कसलीच वाटत नव्हती, पण समोर दिसणारा नजारा आणि समोर दिसणार पाणी एकदम खतरनाक होतं। 6 वाजता पोहत्यात। तर ह्यांचं पोहून होईपर्यंत तुम्ही लाईक आणि व्हिडिओला फॉलो नक्कीच करा आणि तुमचा लवकर एक प्लॅन काढा। तोपर्यंत नवीन ब्लॉगमध्ये भेटू, चला बाय।